एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। रोजगार सेवकांच्या समस्येबाबत व वैयक्तिक लाभाबाबत आपण माहिती घेत आहोत। काय यांची एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण देवरी पंचायत समितीमध्ये आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण गावातील जे रोजगार सेवक आहेत ते संपूर्ण विकासाची कामं करत आहेत आणि त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांचं उद्यापासून आंदोलन होणार आहे। त्या संदर्भात आपण या रोजगार सेवकांचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूया की काय ॲक्च्युअली तुमच्या समस्या आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही हा आंदोलन कशासाठी करत आहात। काय नाव आहे सर? माझे नाव आहे संतोष पांडुरंग करमकार, पंचायत समिती देवरी रोजगार सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष आहे। आपल्या रोजगार हमीच्या योजनेमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक ठेवलेला आहे। 55 ग्रामपंचायतचे रोजगार सेवक उपस्थित असून आज आमची मीटिंग झाली। आमचे मानधन 7 महिने झाले मिळालेले नाही, त्याचप्रमाणे मजुरांचे सुद्धा पेमेंट आलेलं नाही। यामध्ये सर्व गोष्टी सरकार हे छोट्या गोष्टी ऑनलाईन करतात, पण रोजगार सेवकांना ऑफलाईन करतात आणि यांना एजंटगिरी म्हणून वापरत आहेत। त्याकरिता आमचे असं मत आहे की भाई आम्ही एजंटगिरी करतच राहायचं का? शासन आमच्याकडे कधी लक्ष देईल? आम्हाला एका बाजूला 3 ऑक्टोबर 2024चा GR काढला, पण आजपर्यंत लागू केला नाही। वरून आम्हाला 2017 पासून मानधन TADA मिळालेलं नाही। त्यामुळे आम्ही कोरोनामध्ये काम केलं, त्याच्याविषयी आपल्याला काही मिळालेलं नाही। तरी पण आपण उपाशी राहून आमचे मुलं शाळा शिक्षण करत आहेत, त्यांना शिक्षणाकरिता पैसा नाही, काय नाही। आम्ही कोर्टपर्यंत उपाशी राहू आपल्या परिवाराला चालवायच्या। आजपर्यंत 7 महिने झाले शासन आमच्याकडे लक्ष देऊन नाही राहिला। मग आपल्याला म्हणत आहे की भाई रोजगार सेवक हा नरेगाचा कणा आहे, परंतु रोजगार सेवक हा फक्त कणा म्हणूनच आम्हाला कणासारखं वापरत आहे। त्यामुळे आमचं असं मत आहे की आम्हाला मानधन जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत 18/9/2025 पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे। पण शासनाकडे आमची अशी अपेक्षा आहे की सर तुम्ही मग आतापर्यंतच्या जो ऑक्टोबरचा GR निघालेला आहे त्या संदर्भात तुमच्या संघटनेनं शासनाकडे पाठपुरावा केला नाही का? आमचे लोक पाठपुरावा करून सध्या ज्या पावसाळी अधिवेशन होता याच्यामध्ये शीर्षक वगैरे लागलेला आहे, परंतु शासन हा आजपर्यंत लागू का करत नाही याच्या मागचा उद्देश आपल्याला समजून येत नाही। कारण नवीन योजना आणत आहेत, परंतु आधीपासून लोकांमध्ये वावरणारी चालणारी ही योजना आहे नरेगा। सर्वांच्या हक्कासाठी एक कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत काम करत असताना सुद्धा या योजनेकडे का दुर्लक्ष आहे शासनाचे हे शासनच सांगू शकतो, आम्ही काही सांगू शकत नाही। आम्ही शासनाकडे फक्त माग करू शकतो की भाई आम्हाला या परीक्षा मानधन द्यायला पाहिजे, या अशा परीक्षेच्या आपल्या अपेक्षा आहेत। तर आपलं आता किती महिन्यापासून मानधन म्हणजे झालेलं? आमच्या जवळजवळ 6 महिने झाले पूर्ण लोटून गेले, परंतु आम्हाला अजून मानधन मिळालं नाही। त्याचप्रमाणे मजुरांच्या सुद्धा 6 महिन्यापासून काही लोकांचं मानधन पेमेंट जो आहे तो आजपर्यंत मिळाला नाही। ते मजूर लोक रोजगार सेवकाच्या घरी येऊन शिव्यागाडी चढत आहेत, त्यांना पेमेंट मिळाल्यामुळे रोजगार सेवक खाल्लं असं वाईट गोष्टी बोलत आहेत। याच्या जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी रोजगार सेवक घेऊन सुद्धा आज रोजगार सेवकच ऑफलाईन आहे, हे मोठी दुर्दैव आहे। पण रोजगार सेवकाला का ऑफलाईन करण्यात आला हे साहेबच सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो। तर आपण या ठिकाणी रोजगार सेवकांचं 6 महिन्यापासून मानधन झालेलं नाही आणि जर शासन त्यांना मानधन देत नसेल तर त्यांनी आपली उपजीविका आपलं कुटुंब कसं चालावं अशी रोजगार सेवकांची मागणी आहे।